क्लास 12 फिजिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला मी सेक्शन बी आणि सेक्शन सी दाखवतोय. तुम्ही सेक्शन बी पाहू शकता. सेक्शन बी मध्ये मित्रांनो तुम्हाला 12 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात एकूण 16 मार्क्ससाठी. आणि सेक्शन सी मध्ये मित्रांनो तुम्हाला 12 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्यापैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात 24 मार्क्ससाठी. तुम्हाला मित्रांनो मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना तर तुम्ही मित्रांनो फिजिक्सच्या पेपरमधील सेक्शन बी आणि सेक्शन सी मधील ऑल क्वेश्चन तुम्ही मित्रांनो इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि जे मित्रांनो 24 आणि मित्रांनो हे जे 16 मार्क्स आहेत टोटल 40 मार्क्स मित्रांनो तुम्ही इझिली स्कोर करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि मी जे तुम्हाला क्वेश्चन सांगतोय ते परफेक्ट करायचे आहेत. तुम्ही येणार बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स पेपरमध्ये नक्कीच मित्रांनो सेक्शन बी आणि सेक्शन सी मध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. तर मग चला आपण थोडासा टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मला आता आपण आपल्या चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स पासून स्टार्ट करूया. रोटेशनल डायनामिक्स मध्ये हे जे 5 क्वेश्चन्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आता जाऊयात आपल्या चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. त्यामधील जे 5 क्वेश्चन्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी काय करतोय प्रत्येक चॅप्टर मधील क्वेश्चन्स दाखवतोय. तुम्ही काय करू शकता, त्याचे स्क्रीनशॉट मारू शकता किंवा जर तुम्हाला ही जी पीडीएफ मी दाखवत आहे ही जर पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये पीडीएफ टाकायचं आहे. जेवढे जास्त मित्रांनो मला जर कमेंट अशी पीडीएफ अशी जास्त पाहायला मिळाली तर मित्रांनो तुम्हाला मी पीडीएफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे आता काय करा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि मित्रांनो तुम्ही कमेंट ही टाकून घ्या, म्हणजे तुमचं मित्रांनो टेन्शन जाईल. जर भरपूर कमेंट आल्या तर मी टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ टाकून देईल. त्यानंतर आपला थर्ड चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. त्यातील 5 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समधील हे जे 5 क्वेश्चन्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जाऊयात आपल्या ऑसिलेशन्समधील. ऑसिलेशनमधील हे जे 5 क्वेश्चन आहेत ना ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जाऊयात आपल्या सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या चॅप्टरमधील हे 5 क्वेश्चन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आपला वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर. त्यातील जे 5 क्वेश्चन्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर जाऊयात आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समधील जे 5 क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत मोस्ट इम्पॉर्टंट, त्याला इग्नोर नक्कीच करायचं नाहीये. त्यानंतर आपला करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये हे 5 जे क्वेश्चन्स आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्यातील हे 5 क्वेश्चन्स. आणि त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल्स. मॅग्नेटिक मटेरियल्समधील हे 5 क्वेश्न्स. आणि त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यातील हे 5 क्वेश्चन्स. आणि त्यानंतर एसी सर्किट्स. एसी सर्किट्समधील हे 5 क्वेश्चन्स. आणि त्यानंतर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. त्यातील हे 5 क्वेश्चन्स. आता जाऊयात आपल्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय. त्यातील हे 5 क्वेश्चन्स. आणि त्यानंतर लास्ट चॅप्टर आपला सेमी कंडक्टर डिव्हायसेस. त्यातील हे मित्रांनो 5 क्वेश्चन्स. मित्रांनो तुम्हाला मी ऑल चॅप्टर्समधील प्रत्येक चॅप्टर्समधील 5 मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन बी मध्ये आणि सेक्शन सी मध्ये येणारे क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, पीडीएफ कमेंट करा, स्क्रीनशॉट तर तुम्ही मारलेच असतील. मित्रांनो हे क्वेश्चन तुम्ही परफेक्ट करा, तुम्ही 40 मार्क्स तुम्ही फिक्स करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.